लग्नानंतर होईलच प्रेम भाग 21. आरव सकाळी उठला. नेहमीप्रमाणे डोळे उघडताच त्याने मोबाईलवरच्या सान्वीचा फोटोला सगळ्यात आधी किस केलं. पण पुढच्या क्षणी त्याला कालचं सगळं आठवलं आणि पुन्हा त्याचा राग अनावर झाला. या मुलीमुळे माझं आयुष्य एका दिवसात किती रंग बदलतं असं म्हणतच पुटपुटत त्याने मोबाईल बाजूला ठेवला. स्वतःचं सगळं आवरून त्याने घरात कोणालाही काहीही न सांगता ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडला. प्रियंकासोबत बोलायला लागल्यापासून तो रोज तिला आवाज देऊन ऑफिसला जायचा, पण आज तेही त्याने केलं नाही. प्रियंकालाही त्याचं हे वागणं थोडं वेगळं वाटलं, पण कालपासून आरवचा मूड खराब असल्याचं तिला जाणवत असल्यामुळे तिने जास्त लक्ष दिलं नाही. आरव तणतणत ऑफिसमध्ये पोहोचला आणि सरळ आपल्या कॅबिनमध्ये निघून गेला. पण ऑफिसमध्ये पोहोचताच त्याला एक नवीन धक्का मिळाला आणि यावेळी तो धक्का आनंदाचा होता. आरव ऑफिसमध्ये येताच त्याला लगेच कॉन्फरन्स रूममध्ये बोलवण्यात आलं. तो तिथे पोहोचला तर त्याचे सगळे ज्युनियर्स आधीच तिथे उपस्थित होते. आरव टीम लीडर असल्यामुळे तो आत येताच सगळे आदराने उठून उभे राहिले. आरवने चेअरवर जाऊन बसत कुणाकडेही न पाहता फक्त हाताने सगळ्यांना बसण्याची खूण केली. उफ्फ, काय तो रुबाब! आणि आज तर त्यात त्याच्या रागाचीही भर पडली होती. लाईट ब्ल्यू रंगाचा ब्रँडेड फॉर्मल शर्ट, काळी पॅन्ट, जेलने परफेक्ट सेट केलेले केस, हातात इम्पॉर्टंट घड्याळ, जिममध्ये तयार झालेली परफेक्ट शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर सगळ्यांना घायाळ करणाऱ्या ती कातील रुबाब. मुली तर श्वास रोखून त्याच्याकडे बघत होत्या. एखाद्या मुलीची नजर जर 2 सेकंद जास्त त्याच्यावर थांबली की तिची मैत्रीण लगेच तिला कोपऱ्याने ठोसत होती. बघू नकोस एवढं, त्याची कुणीतरी आहे. आरव मात्र या सगळ्यांपासून अनभिज्ञ होता. त्याने आपल्या रुबाबातच सगळ्यांवर एक नजर टाकली आणि मोबाईल बघायला सुरुवात केली. तसंही सिनियर येईपर्यंत वाट बघायचीच होती. तोपर्यंत नेहमीप्रमाणे त्याने मोबाईलवर सान्वीचा फोटो उघडला. फोटो पाहताच त्याच्या डोळ्यात क्षणभर प्रेम आलं, पण कालची गोष्ट आठवताच चेहरा पुन्हा निर्विकार झाला. तुझ्यावर रागवणेही जमत नाही मला सान्वी, पण तू असं का केलंस ग? हे कळल्याशिवाय माझा रागही जाणार नाही, तो म्हणतच तिच्याशी बोलला. तेवढ्यात त्याच्या पदाच्या इतर टीम लीडर्सनेही प्रवेश केला. आरव सोडून बाकी सगळे पुन्हा उठून उभे राहिले. थोड्याच वेळात त्यांचे सिनियर आत आले आणि आरवसहित सगळेच उठून उभे राहिले. सगळ्यांनी त्यांना अभिवादन केल्यानंतर सिनियरनी एक महत्त्वाची घोषणा केली. आपल्या कंपनीला एक नवीन आणि मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरव आता फक्त टीम लीडर राहणार नाही, तो या नवीन प्रोजेक्टचा प्रोजेक्ट हेड असेल. आपल्या ऑफिसमधील 3 टीम मिळून हा प्रोजेक्ट हाताळणार आहेत आणि त्या तिन्ही टीमची जबाबदारी आरवकडे असेल. हे ऐकताच आरवच्या चेहऱ्यावर मस्त हसू आलं. सिनियरनी त्याच्याकडे हात पुढे करत म्हटलं, सो कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर आरव फॉर युअर प्रमोशन. आरवने त्यांच्याशी हस्तांदोलन करत हसून उत्तर दिलं, थँक्यू व्हेरी मच सर. आणि पुढच्या क्षणी त्याने मोबाईलवरच्या सान्वीच्या फोटोला बघून प्रेमाने किस केलं. बिचाऱ्या ऑफिसमधल्या मुलींचे चेहरे पुन्हा पडले. सिनियरनी त्याची प्रतिक्रिया पाहून हसत विचारलं, ओ लकी चार्म का? आरव गालात हसला आणि अगदी अभिमानाने म्हणाला, यस सर, लक्ष्मी आहे माझी. त्याच्या या एका वाक्याने तिथे उपस्थित सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आलं आणि मुलींच्या मनातला आरवचा आदर तर आणखीनच वाढला. फक्त कादंबरीच्या चेहऱ्यावर मात्र रागच होता, कारण आरव फक्त सान्वीवर प्रेम करत नव्हता, तर तिचा मान आणि आदरही सगळ्यांसमोर अभिमानाने जपत होता. एखाद्या मुलीला आपल्या आयुष्यात एवढा मान मिळावा अशी इच्छा तिथल्या प्रत्येक मुलीच्या मनात क्षणभरही तरी आली होती. खरंच नशीबवान आहे ती सान्वी, कुणीतरी हळूच कुजबुजलं. आरवने मात्र ते ऐकलंही नाही. त्याच्यासाठी सान्वी म्हणजे फक्त प्रेम नव्हती, ती त्याच्या आयुष्याची लक्ष्मी होती. आता अजून काही घोषणा बाकी होत्या. आरवच्या जागी दुसऱ्या टीम लीडरची नेमणूक होणार होती. ते नाव जाहीर होण्याआधी सिनियरनी आरवसाठी नवीन असिस्टंटही असणार असल्याचं सांगितलं. आरवचा चेहरा अगदी सामान्य होता. एवढी मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर असिस्टंटची गरज असणारच याची त्याला कल्पना होतीच. म्हणून असिस्टंट कोण असेल याने त्याला काहीच फरक पडत नव्हता. पण तेवढ्यात सिनियरनी त्याची असिस्टंट म्हणून कादंबरीचं नाव जाहीर केलं. नाव ऐकताच आरवच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. कादंबरीच्या चेहऱ्यावर मात्र हलकंसं समाधान उमटलं. सिनियर पुढे काही बोलणार इतक्यात आरवने त्यांना थांबवलं. एक्सक्यूज मी सर, मध्ये बोलतोय त्याबद्दल सॉरी, पण मला माझी बाजू स्पष्ट करू द्या. सिनियरनी त्याच्याकडे पाहत विचारलं, काही अडचण आहे? आरवने अगदी ठामपणे उत्तर दिलं, हो मला अडचण आहे. सिनियर थोडे आश्चर्यचकित झाले. ठीक आहे बोला. आरव म्हणाला, मला माझी असिस्टंट बदलून हवी आहे.
मला असं नाही म्हणायचं की असिस्टंट महिला असायलाच हवी, पुरुष असला तरी मला चालेल. सिनियरनी विचारलं. मग मिस कादंबरीमध्ये नेमकी काय अडचण आहे? त्या तर त्यांच्या कामात. आरवने त्यांचं वाक्य मध्येच थांबत ठाम आवाजात म्हटलं. प्रॉब्लेम त्यांच्यात नाही सर, प्रॉब्लेम माझ्यात आहे. मला प्रॉब्लेम आहे. सिनियरनी भुवया उंचावत विचारलं. व्हॉट्स रॉंग विथ यू मिस्टर आरव? आरवने शांतपणे उत्तर दिलं. नथिंग सर. मिस पवारला नकारण्यामागे माझं वैयक्तिक कारण आहे. तिला नावानेही संबोधायला त्याला मनातून अजिबात आवडत नव्हतं, म्हणून त्याने मुद्दाम फक्त तिचं आडनाव घेतलं. सिनियरनी समजवण्याच्या सुरात म्हटलं. वैयक्तिक गोष्टींचा ऑफिसच्या कामावर परिणाम होऊ देऊ नका. आरव लगेच म्हणाला. परिणाम होऊ नये म्हणूनच मी आत्ताच बोलतोय सर. सिनियरनी मात्र स्पष्ट शब्दात सांगितलं. असं होऊ शकत नाही. HR मॅनेजमेंटने सगळं आधीच ठरवलं आहे. आरव काही क्षण शांत राहिला. त्याच्या मुठी नकळत आवडल्या गेल्या. कादंबरीसोबत पुन्हा रोज काम करावं लागणार ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. त्याने एक खोल श्वास घेतला आणि मनातच सानवीचा फोटो आठवला. तुझ्यासाठी मी सगळं सहन करीन बच्चा, पण तुझ्या विश्वासाला तडा जाईल असं काही होऊ देणार नाही. आता प्रश्न फक्त कादंबरीचा नव्हता. आरव आणि सानवीच्या नात्यासमोर पुन्हा एक नवीन परीक्षा उभी राहिली होती. आरव म्हणाला. ओके, मग मला प्रमोशन नको आहे. मी जिथे आहे तिथेच ठीक आहे. त्याचं वाक्य ऐकताच कॉन्फरन्स रूममध्ये बसलेले सगळेच अवाक झाले. सिनियरने जरा आवाज चढवत विचारलं. स्वतःच सगळं ठरवणार का तुम्ही? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या सध्याच्या पदावरही दुसऱ्या व्यक्तीची निवड झाली आहे. त्यामुळे तुमच्या या निर्णयावर दुसऱ्या कोणाचं तरी प्रमोशन आणि करिअर अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला हे प्रमोशन स्वीकारावंच लागेल, तेही त्याच असिस्टंटसोबत. आता मात्र आरवचा नाईलाज झाला. कादंबरीच्या चेहऱ्यावर मात्र एक कुस्तीत मस्तरी हास्य उमटलं होतं. तिच्याकडे पाहिलं की आरवची चिडचिड आणखी वाढत होती. तो रागातच म्हणाला. जर तुमच्याकडे हेच पर्याय असतील तर माझ्याकडेही शेवटचा पर्याय आहे, राजीनामा. तुम्ही माझ्या जागेवर मॅनेजमेंटने ठरवलेल्या व्यक्तीला प्रमोट करा. मी राजीनामा देतो, पण माझा निर्णय बदलणार नाही. आता मात्र सगळेच पुन्हा शॉक झाले. इतक्यात कादंबरी बोलली. आरू, तुला काय प्रॉब्लेम आहे? तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आरव जोरात ओरडला. आरव, माझं नाव आरव आहे मिस पवार. कादंबरी त्याच्याकडे संतापाने पाहत म्हणाली. तू माझा एवढा अपमान का करतोयस? काय प्रॉब्लेम आहे तुला? आरव तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. खरंच सांगू का काय प्रॉब्लेम आहे? मग नंतर असं म्हणू नका की मिस पवार यांचा मी सगळ्यांसमोर अपमान केला. सिनियरने मध्येच त्याला शांत करत म्हटलं. आरव, प्लीज शांत डोक्याने विचार कर. आरवने ठाम आवाजात उत्तर दिलं. कसाही विचार केला तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. त्यामुळे असिस्टंट बदलता येते का ते बघा, नाहीतर माझा राजीनामा स्वीकारा. माझी नोकरी गेली तरी चालेल, पण मी मिस पवारसोबत काम करणार नाही. कादंबरीच्या चेहऱ्यावर संतापाची आग पेटली होती. सगळ्यांसमोर तिचा असा अपमान झाल्यामुळे तिचा अहंकार अक्षरशः चुरगडला होता. समीरही तिथेच होता, पण परिस्थिती अशी होती की त्यालाही काही बोलता येत नव्हतं. ऑफिसमधले बहुतेक जण मात्र तिच्याकडे बघून हसू दावत होते, कारण तिचे ऑफिसमध्ये फारसे कुणाशीच चांगले संबंध नव्हते. सिनियरने शेवटी सगळ्यांना बाहेर जाऊन आपलं आपलं काम करण्यास सांगितलं आणि या विषयावर नंतर चर्चा करू असं स्पष्ट केलं. मात्र आरवला त्यांनी तिथेच थांबवलं. सगळे बाहेर गेल्यावर आरवने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला. सर, एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुमचा शब्द मोडला. मी या कंपनीत जॉईन झाल्यापासून तुम्ही मला खूप सपोर्ट केलात. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं, पण आज मी तुमचा शब्द नाही ठेवू शकलो. सिनियर शांतपणे हसले. रिलॅक्स आरव, मला सगळं माहीत आहे. काहीतरी मोठं कारण असल्याशिवाय तू असं करणार नाहीस. आता खरं सांग, नक्की काय प्रॉब्लेम आहे? आरवने मग त्यांना सगळं सांगितलं. प्रियंकासोबत झालेल्या गोष्टींपासून ते सानवीपर्यंत सगळं काही त्याने सिनियरसोबत स्पष्ट केलं. सिनियरने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि शेवटी कपाळावर हात ठेवत असले. तेच म्हटलं मी. आरव पर्सनल प्रॉब्लेम प्रोफेशनसोबत कसा जोडायला लागला? आरव नुकताच लाजत हसला. सिनियर म्हणाले. चल, आपण मॅनेजमेंटसोबत बोलू आणि असिस्टंट बदलण्याचा प्रयत्न करू. आरवने मान हलवली. ओके सर. दोघेही मॅनेजमेंटसोबत मीटिंगसाठी गेले, पण तिथे आरवला अजून एक मोठा धक्का मिळाला. ज्या व्यक्तीला आरवच्या जागेवर प्रमोट केलं जाणार होतं, त्या व्यक्तीने स्वतःचं ते प्रमोशन नाकारलं होतं. त्यामुळे आरव तिथेच टीम लीडर म्हणून राहणार होता. फक्त नवीन प्रोजेक्टसाठी दुसऱ्या कोणाला तरी प्रोजेक्ट हेड म्हणून निवडावं लागणार होतं. आरव स्वतःच या निर्णयाने शॉक झाला. सर, पण त्यांनी प्रमोशन नाकारलं का? आणि ते कोण आहेत त्याने विचारलं. पण मॅनेजमेंटने त्या व्यक्तीचं नाव सांगण्यास नकार दिला.
त्या व्यक्तीने स्वतःची ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली होती. आरवने फक्त औपचारिकपणे मॅनेजमेंटचे आभार मानले. खरं तर त्याला आनंदापेक्षा वाईटच वाटत होतं. नुकतंच हातात आलेलं प्रमोशन निघून गेलं होतं. नोकरी वाचली हे नशीब होतं, पण त्यामुळे कोणाचं तरी प्रमोशन थांबलं होतं याचंही त्याला वाईट वाटत होतं. त्याने पुन्हा या व्यक्तीचं नाव विचारलं, पण काहीच कळलं नाही. नवीन प्रोजेक्ट हेडचं नाव 4-5 दिवसांनी जाहीर करण्यात येणार होतं. आरवने आपल्या सिनियरकडेही नजरेने प्रश्न केला. सिनियरना सगळं माहीत असूनही त्यांनी काहीच सांगितलं नाही. शेवटी आरव नाराज चेहऱ्याने आपल्या कॅबिनकडे वळला. फ्लोअरवरून जाताना त्याची नजर कादंबरीवर पडली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच कुस्तीत हास्य होतं. आरवने कसाबसा आपला राग कंट्रोल केला आणि समीरकडे पाहिलं. समीरने नजरेने त्याला शांत राहण्याचा इशारा केला. आरव काहीही न बोलता कॅबिनमध्ये गेला आणि खुर्चीत बसला. आज त्याला काहीच काम करावंसं वाटत नव्हतं. एकामागून एक घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात फिरत होत्या. एक तर कादंबरी पणवतीसारखी त्याच्या आयुष्यात आली होती आणि तिच्यामुळे एवढं सगळं घडलं होतं. त्यात प्रियंकाचं टेन्शन होतंच आणि सगळ्यात जास्त त्याला सान्वीची आठवण येत होती. त्याने मोबाईल काढला आणि सान्वीचा फोटो स्क्रीनवर आणला. तिच्यावर राग होता, खूप राग होता, पण तिच्यावर प्रेम करण्यापासून त्याला स्वतःलाच रोखता येत नव्हतं. काय केलंस ग तू माझ्याबरोबर? तो फोटोला बघत मनातच म्हणाला. रागावतो तुझ्यावर आणि 2 मिनिटांनी तुझाच फोटो बघून हसतो. ही काय जादू केलीच आहेस माझ्यावर? त्याने नकळत फोटोवर बोट फिरवलं आणि हलकंसं हसला. तुझ्यावर रागवणंही माझ्या नशिबात नाही बहुतेक. पण पुढच्या क्षणी प्रियंकाची आठवण झाली आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा गायब झालं. आजचा पूर्ण दिवस त्याचा असाच गेला. सायलीला भेटायचं होतं, पण आरवचा मूड इतका खराब होता की समीरनेही त्याला जास्त काही विचारलं नाही. इकडे सान्वी मात्र सायलीच्या फोनची वाट बघत होती. रक्षाबंधनच्या दिवशी नेमकं काय झालं हे तिला ऐकायचं होतं, पण तिच्याकडे स्वतःचा फोन नसल्यामुळे वाट बघण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हताच. आणि तिला अजिबात कल्पना नव्हती की तिच्या एका छोट्याशा सरप्राईजमुळे आरवच्या आयुष्यात किती मोठं रामायण सुरू झालं होतं. अशातच 5-6 दिवस निघून गेले. आरव प्रचंड तणावात आणि रागात होता. प्रियंका आणि प्रमोशनचा विषय तर होताच, पण सान्वीनेही ही गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली होती याचा त्याला जास्त राग आला होता. तरीही त्याच्या प्रेमाचं काय ते काही त्याच्या रागाचं ऐकत नव्हतं. रोज सकाळी उठल्यावर सान्वीच्या फोटोला किस करणं आणि रात्री झोपण्याआधी तिच्या फोटोशी 2 शब्द बोलणं त्याने काहीच बंद केलं नव्हतं. एकदा तर फोटोसमोर बसून तो चिडून म्हणाला, तुझ्यावर रागलोय हे लक्षात ठेव, पण रोज किस मिळणार आहे, कारण प्रेम कमी झालेलं नाहीये मॅडम, असं बोलून स्वतःच हसला होता. आज मात्र त्याने काहीही झालं तरी सायलीला भेटायचं ठरवलं. 5-6 दिवस झाले तरी ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट हेडचं नाव जाहीर झालं नव्हतं. आरवला अजूनही या गोष्टीचं वाईट वाटत होतं की त्याच्यामुळे कोणाचं तरी प्रमोशन थांबलं होतं. म्हणून तो पुन्हा आपल्या सिनियरकडे गेला. सर, मी सांगितलं ना त्या व्यक्तीचं नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही, सिनियर म्हणाले. आरवने वैतागून विचारलं, पण सर, मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की माझ्यासाठी स्वतःचं प्रमोशन नाकारणारा तो माणूस कोण आहे? निदान धन्यवाद तरी म्हणता येतील मला त्यांना. सिनियर हलकंच हसले. वेळ आली की सगळं सकळेल. आरव, आता तू तुझ्या कामावर लक्ष दे. आरवने दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे सर, पण मला एक गोष्ट कळत नाहीये. माझ्या आयुष्यात सध्या सगळेच लोक माझ्यापासून काही ना काही लपवतायत. एक प्रियंका, एक सान्वी आणि आता तुम्ही. सिनियर हसू आवरत म्हणाले, तुझं आयुष्य ऑफिसपेक्षा जास्त रहस्यमय झालंय असं दिसते. आरवने कपाडावर हात मारला. सर, हसायची वेळ नाहीये माझी. सिनियर हसत म्हणाले, म्हणूनच तर तुला हसवतोय. आरव नाईलाजाने हसला. ठीक आहे मग, मी सोडून इतर टीम लीडर्स आहेत ना, त्यांच्यापैकी कोणाला तरी प्रोजेक्ट हेड बनवा आणि त्या व्यक्तीच्या जागी प्रमोशन नकारणाऱ्या व्यक्तीला अपॉइंट करा प्लीज. सिनियर शांतपणे म्हणाले. हो, प्रोसेस तशीच आहे, पण हे पूर्णपणे माझ्या हातात नाही. तुझ्या जागेवर तुझ्या टीममधील एखादी व्यक्ती येऊ शकते आणि ज्या व्यक्तीने प्रमोशन नकारलंय ना ती तुझ्या टीममधली आहे, त्यामुळे ती दुसऱ्या टीम लीडरची जागा घेऊ शकत नाही. त्यात मॅनेजमेंटलाही तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला प्रोजेक्ट हेड बनवणं फारसं पटत नाहीये, म्हणून तुझ्याशिवाय दुसरं नाव जाहीर करणं त्यांनाही अवघड जाते. पण तुझ्या असिस्टंटचा प्रॉब्लेम आहेच आणि त्यात प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करून द्यायचा आहे. सगळंच गुंतागुंतीचं होऊन बसलंय. आरव वैतागून म्हणाला, मग मला एक गोष्ट कळत नाही सर, मॅनेजमेंटला असिस्टंट बदलायला नेमका प्रॉब्लेम काय आहे?
प्रोजेक्ट हेड बदलू शकतात, एखाद्याचं प्रमोशन थांबवू शकतात, माझा राजीनामाही स्वीकारू शकतात. पण असिस्टंटच्या बाबतीत असा काय पाऊस पडला आहे की ती एकच गोष्ट बदलता येत नाही? सिनियरने कपाळावर आठ्या आणत म्हटलं, असिस्टंट बदलता येईल, पण तुझ्या नावापुढे तिचं असिस्टंट राहणार आहे. नेमका हा काय प्रकार आहे मलाही कळत नाहीये. आरव काही क्षण विचारात पडला आणि मग म्हणाला, म्हणजे नक्कीच यात त्या कादंबरीनं काहीतरी केलंय. नाहीतर याआधी माझ्यासोबत कंपनीमध्ये असं कधीच झालं नाही. एवढं पाण्यात मला कधीच पाहिलं गेलं नाहीये. सिनियरच्या डोक्यात अचानक एक विचार चमकला. त्यांनी आरवकडे पाहिलं आणि म्हणाले, तू काळजी करू नको, मी काहीतरी बघतो. आरवला आश्वस्त करून त्यांनी लगेच कोणाला तरी फोन लावला. आरव मात्र निराश मनाने आपल्या कॅबिनमध्ये परतला आणि कामाला लागला. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना त्याने समीरला फोन केला. आज काहीही झालं तरी मला सायलीला भेटायचंय. समीर शांत करत म्हणाला, आरव तू शांत हो, तो विषय आपण नक्कीच सोडू. आरवचा आवाज चिडलेला होता. कधी? प्रियंकाच्या आयुष्याची वाट लागल्यावर? समीरने जोरात ओरडत म्हटलं. आरव आरव काही क्षण शांत राहिला आणि मग ठामपणे म्हणाला, तू नको येऊ, मी सायलीला भेटतो आणि तू मला काहीही अडवणार नाहीस. त्याला खरं तर सान्वीचा आवाज ऐकायची ओढही लागली होती. समीर काही बोलणार इतक्यात आरवने फोन ठेवला आणि तिथून निघून गेला. समीरने लगेच सायलीला फोन करून सगळं सांगितलं. सायलीनेही आरवला भेटायला होकार दिला. आरवने तिला फोन करून एका रेस्टॉरंटमध्ये बोलावलं. सायली आली आणि बसताच आरवने इकडचं तिकडचं काहीही न बोलता सरळ सांगितलं, सायली मला सान्वीशी बोलायचं आहे, आत्ताच फोन लाव. सायलीने काहीही न विचारता फोन लावला. आधी सान्वीच्या आईशी नेहमीप्रमाणे गप्पा मारल्या आणि मग म्हणाली, काकी सान्वीला फोन द्या ना. आई म्हणाली, अगं थांब देते, पण सान्वी झोपली आहे ग. सायलीने लगेच आश्चर्याने विचारलं, काकी संध्याकाळचे 7 वाजलेत, नक्की कोणत्या वेळेची झोपली आहे ती? दुपारची की रात्रीची? आरव मनातच म्हणाला, आळशीच आहे नाहीतर. वेळेची काय गरज, तिला झोपा काढायला कुठलीही वेळ चालते. आणि त्याच्या चेहऱ्यावर न कळत हलकंसं हसू आलं. आई म्हणाली, अगं थोडा ताप होता सकाळपासून तिला, म्हणून झोपली आहे, नाहीतर दिवाबत्तीच्या वेळेस कुठे झोपते ती. हे ऐकताच आरवच्या काळजात धस्स झालं. सायलीने त्याची अवस्था लगेच ओळखली. ती काळजीने म्हणाली, काकी सान्वी बरी आहे ना? डॉक्टरांकडून आली का? नसेल तर राहू द्या, मी नंतर बोलते, तिला आराम करू द्या. आई हसत म्हणाली, अगं बरी आहे ती, आणि थांब बोलतो तिच्याशी, सारखी तुझ्या फोनची वाट बघत असते. आई फोन घेऊन सान्वीच्या खोलीत गेली. आरवची मात्र चुळबुळ वाढली होती. आईने हळू आवाजात सान्वीला उठवलं. सान्वी बाळा उठ, फोन आहे तुझा. सान्वी झोपेतच म्हणाली, आई झोपू दे ना गं, काय आहे? तिचा आवाज ऐकताच आरवला काही क्षणासाठी सगळा राग विसरल्यासारखं झालं. जवळजवळ 1.5 महिन्यानंतर तो तिचा आवाज ऐकत होता. सर्दीमुळे तिचा आवाज थोडा बदलला होता. आईने काळजीने विचारलं, काय झालं बाळा, जास्त त्रास होतोय का? आरवची काळजी आणखी वाढली. सान्वी हळू आवाजात म्हणाली, आई सर्दी खोकला आहे ग, बरी आहे मी, आता झोपू दे मला. आरवच्या मनाला ते ऐकून खूप वाईट वाटलं. तो मनातच म्हणाला, माझी बच्चा आजारी आहे आणि मी तिच्या जवळही नाही. पण तिच्यावरचा राग अजूनही पूर्णपणे गेला नव्हता. आई हसत म्हणाली, अगं सायलीचा फोन आहे. एवढं ऐकताच सान्वी क्षणात उठून बसली. काय आई, आधी सांगायचं ना. आई हसत म्हणाली, अरे वा, आत्ता सर्दी खोकला आणि झोप सगळंच उडालं. सान्वी हसत म्हणाली, दे ना फोन. आरव आणि सायली दोघांनाही चित्तीचं ते वागणं पाहून हसू आलं. सान्वीने फोन घेतला. हॅलो साऊ, सायलीने काळजीने विचारलं. सान्वी काय झालं ग, बरं वाटत नाहीये का? सान्वी हसत म्हणाली, अगं थोडी सर्दी खोकला आहे ग, एवढं काही नाही, बरी आहे मी. आरव तिचा आवाज ऐकत असताना काळजीतच हलकंच हसला. सान्वी लगेच म्हणाली, साऊ रक्षाबंधनला काय झालं ते अजून सांगितलं नाहीस? आरवने रागातच डोक्याला हात लावला. कारण त्याला चांगलंच माहीत होतं की हा विषय निघाला की सायलीचं पुढचं अर्धा तासाचं भाषण सुरू होणार. सायलीनेही आरवचा चेहरा पाहून विषय बदलण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, अगं हो सांगते सगळं, पण आधी एक सांग, प्रियंका आरवची सख्खी बहीण आहे ना? सान्वीने लगेच विचारलं. हो, तुला ती ओळखतेस का? सायली म्हणाली, अगं आम्ही एकाच क्लासमध्ये आहोत, पण ती आरवची सख्खी बहीण आहे हे मला माहीत नव्हतं. आणि मी समीरच्या घरी गेले होते ना, तेव्हा ती तिथे भेटली होती. सान्वीने हलकंसं हसत विचारलं, अच्छा बरी आहे ना गं ती? माझ्याकडे फोन नाही म्हणून ती बावळट मला फोनही करत नाही. एकदा फोन केला असता तर काय बिघडलं असतं तिचं? आरवने हे ऐकताच तिचे डोळे मिटले.
त्याला मनातच वाटलं, तुला काय सांगू बच्चा, इथे तुझ्या त्या एका फोनसाठी मी किती दिवसांपासून वेडा झालोय. सायली एवढंच म्हणते. आता नक्की विषय कसा काढायचा ते तिलाही कळत नव्हतं. आरव मात्र तिच्याकडे डोळ्यांनीच विचारणा अशी खूण करत होता. सायली ही हातानेच हो हो विचारते अशी खूण करते. सानवीला काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं. ती विचारते, साऊ काय झालं ग? सायली लगेच म्हणते, अगं काही नाही, ॲक्च्युली समीर बोलत होता की तिच्या लग्नाचं चाललंय म्हणून. बिचारी सायली आरवसाठी खोटं बोलत होती. सानवी आश्चर्याने म्हणते, एवढ्या लवकर? आता तर तिचं फक्त 18 रनिंग आहे. आरव म्हणतच असतो, प्रियंकाचं माहीत नाही, पण तुमचं 18 पूर्ण झाल्यावर लगेच लग्न आहे सानवी मॅडम, तयार राहा. तो गालातच असतो. सायली पुढे म्हणते, हो म्हणजे आता स्थळ बघायला सुरुवात करतील तेव्हा कुठे 2-3 वर्षात जमेल ना. आरव सायलीकडे बघून डोळ्यांनीच हुशार आहेस अशी कॉम्प्लिमेंट देतो. पण सायली मनातल्या मनात प्रार्थना करत होती, देवा सानवीला काहीच माहिती नसू दे, कारण आरवचा राग मला चांगलाच माहिती आहे. सानवी अगदी सहज म्हणते, अगं बघायचं काय त्यात, तिने तर बघितलंय आधीच. सायलीच्या मनात एकच विचार आला, खाल्ली आता इनी माती. ती कसं बसं विचारते, हो का, कोण ग? सायली आणि आरव दोघेही श्वास रोखून सानवीचं उत्तर ऐकू लागतात. सानवी सहजपणे म्हणते, अगं तो सुनील दादा, त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. हे ऐकताच आरवचा चेहरा क्षणात बदलतो. आता त्याला जवळजवळ सगळंच कन्फर्म झालं होतं. प्रियंका आणि सुनीलचं नातंही आणि सानवीने ही गोष्ट त्याच्यापासून लपवली होती हेही. सायली घाबरत विचारते, तू ओळखतेस का त्याला? सानवी म्हणाली, हो म्हणजे एवढं बोलणार. तोच आरव अप्रौधिकपणे म्हणतो, व्हेरी गुड सानवी मॅडम, अजून काय काय माहीत आहे तुम्हाला? सानवीला क्षणभर काहीच कळत नाही. ती ब्लँक होते, कारण सायलीचं गुपित उघडं झालंय याची तिला कल्पनाच नसते. सायली ही आरवचा राग बघून घाबरायला लागते. सानवी घाबरत, हॅलो. आरव चिडून म्हणतो, बरोबर आवाज ऐकलात तुम्ही सानवी मॅडम, मी आरव बोलतोय. सानवी दचकते, आरव? हो मीच. आणि अजून काय माहिती आहे तुला प्रियंका आणि सुनीलबद्दल? सानवी घाबरत म्हणते, नाही काही नाही. तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. आरव पुन्हा म्हणतो, सानवी मी काहीतरी विचारतोय. सानवीच्या डोळ्यात पाणी येतं. सर्दीमुळे आधीच आवाज बदललेला होता आणि त्यात आरवचा धारदार आवाज ऐकून ती आणखीनच घाबरली होती. आरव पुन्हा जोरात म्हणतो, सानवी. सानवी थरथरत होत म्हणते, आरव मला यापेक्षा जास्त काही खरंच माहीत नाही. आरवचा राग अजून वाढतो. आता खोटं बोलू नकोस, एवढं तरी माहिती होतं ना, मग मला का नाही सांगितलंस? सानवी अडखळत म्हणते, आरव ते आरव चिडून म्हणतो, बोल ना आता, नको तिथे खूप तोंड चालतं ना तुझं, आता काय झालं? सानवी रडत म्हणते, तुम्ही शांत व्हा ना प्लीज. आरव दुखावलेल्या आवाजात म्हणतो, स्वतः मला फसवून मोकळी झालीस आणि मला शांत व्हायला सांगतेस? मला माहीत आहे मी रागात असताना भान ठेवत नाही, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सानवी रडत म्हणते, माझा काय संबंध आहे आरव, मला का बोलताय तुम्ही? आरवच्या तोंडून राग आणि दुखापतीतून शब्द बाहेर पडतात, तू माझा विश्वासघात केलास, कळलं? सानवी काहीच उत्तर देत नाही. ती फक्त रडत राहते. तिचं रडणं ऐकून आरवची ही अवस्था खराब होत होती. त्याला तिच्यावर ओरडायचं नव्हतं, पण त्याचा राग त्याच्यावरच हावी झाला होता. आरव रागातच म्हणतो, सानवी तू रडू नकोस, पण ती रडतच राहते. शेवटी आरवचा आवाज काकूड तिला येतो, बच्चा मला त्रास होतोय ग, तू रडू नकोस ना. पण सानवीची तब्येत आधीच ठीक नसते. सर्दी, खोकला, ताप, भीती आणि आरवचा राग या सगळ्यांमुळे तिला अचानक चक्कर येते आणि ती खाली कोसळून बेशुद्ध पडते. इकडे आरवला वाटतं की सानवी मुद्दाम त्याच्याशी बोलत नाहीये. तो 2-3 वेळा हॅलो सानवी, हॅलो असं म्हणतो, पण समोरून काहीच रिस्पॉन्स येत नाही. शेवटी तो नाराज होऊन फोन कट करतो. पुन्हा एक गैरसमज निर्माण होतो. सायली मात्र आता आरवकडे रागाने बघत असते. ती आता त्याला चांगलंच लेक्चर देणार हे आरवला समजतं. त्यामुळे तो काहीही न बोलता उठतो आणि रेस्टॉरंटच्या बाहेर निघून जातो. त्याच्या मागोमाग सायलीही बाहेर येते. दोघे रेस्टॉरंटच्या बाहेर येतात आणि समोर एक व्यक्ती उभी असते. आरवची नजर तिच्यावर पडताच त्याच्या मुठ्या आवळल्या जातात. ती कादंबरी असते. कादंबरी निर्लज्जपणे त्यांच्या समोर येते आणि सायलीकडे बघत टोमणा मारते, अरे वा आरव, तुझी गर्लफ्रेंड मुंबई बाहेर असते म्हणून मित्राची गर्लफ्रेंड वापरायला लागलायस की काय? सायलीचा पारा चढतो. ती संतापून म्हणते, ए मूर्ख मुली, काय बोलतेस? भान आहे का तुला? कादंबरी खवचट हसत म्हणते, का काही चुकीचं बोलले का? असं काही नसेल तर तुम्ही दोघे इथे काय करताय? आणि समीरला सोबत न घेता भेटण्यासारखं काय काम आहे तुमच्यात? सायली संतापून म्हणते, आता पुढे एक शब्द बोललीस ना तर तुझं तोंड बंद करायला मला 2 मिनिटंही लागणार नाहीत.
मग ती आरवकडे वळते आणि विचारते, आरव, कोण आहे ही? काय वेड्यासारखी बडबड करते? कादंबरी लगेच मध्येच बोलते, आरव, ओके, म्हणजे तू याला आरव म्हणालीस? नाही म्हणजे तू याच्या फार जवळची नाहीस. ओ थँक गॉड. किती घाबरले होते मी. पण ती फोनवर आरवला आरू म्हणणारी मुलगी कोण आहे ते मात्र मी लवकरच शोधून काढेन. आरवचा संयम आता पूर्णपणे संपतो. तो कादंबरीकडे रोखून बघत म्हणतो, कादंबरी, माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि सान्वीच्या आसपास फिरण्याचा प्रयत्नही करू नकोस. तिच्यापासून दूर राहा. कादंबरी थोडी घाबरते, पण लगेच स्वतःला सावरत उपहासाने म्हणते, कसली रे तुझी लकी चार्म. गेलं ना तुझं प्रमोशन आणि तुझी ती बच्चा तिकडे तुझ्यावर एवढं प्रेम करते आणि तू इथे मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रासलीला करतोयस. शी, बरोबर नाहीये. आता मात्र सायलीची सहनशक्ती पूर्णपणे संपते. ती पुढे जाते आणि कादंबरीच्या गालावर सणसणीत कानाखाली वाजवते. कादंबरी क्षणभर स्तब्ध होते, पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच कुस्तीत हास्य येतं. कारण आरवचं प्रमोशन हातातून गेल्याचा तिला आतून प्रचंड आनंद होत असतो. आरवची आधीच हालत खराब होती, त्यात कादंबरीने त्याचं डोकंच फिरवलं होतं. आरव रागातच म्हणाला, आता मी तुला शेवटचं सांगतोय. माझ्या बायकोचं आणि सायलीचं दोघांचंही नाव घेऊ नकोस. त्या दोघींच्या पायाजवळ सुद्धा उभं राहायची तुझी लायकी नाहीये, समजलं? माझी मर्यादा मला सोडायला लावू नकोस. आरव तिला पूर्णपणे दुर्लक्ष करत निघाला. तो गाडी काढणार इतक्यात कादंबरी गाल सोडत मागून म्हणाली, थांब थांब, मला पूर्ण बोलू दे. आणि तेही अशा मित्राला धोका दिलास तू, ज्याने तुझ्यासाठी स्वतःचं बढती सुद्धा नाकारली आहे. आरव मात्र जागेवरच थांबला. तो आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला. मग त्याने सायलीकडे पाहिलं. सायलीने लगेच मान खाली घातली. ते पाहताच आरवला समजलं की सायलीला हे आधीपासूनच माहिती होतं. कादंबरी कुस्तीत हसत म्हणाली, बिचारा समीर, किती महान आहे नाही, स्वतः जाऊन तेही स्वतःचं नाव लपवून एवढं सगळं केलं. का? तर आरवची नोकरी वाचली पाहिजे म्हणून. आणि आरव इथे त्याच्याच प्रियशीसोबत सायलीचा पारा चढला. ती चिडून म्हणाली, तू निघतेस का आता, की दुसरा गालही रंगू? आरवने कादंबरीकडे रोखून पाहत विचारलं, एक मिनिट, तू नक्की काय केलंस? कादंबरी मोठ्याने हसली, मी का सांगू? तू तर माझ्यावर प्रेमच करत नाहीस. पण जाऊ दे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणून सांगते. चल, एक गुपित आहे. ती मुद्दाम थांबली आणि पुढे म्हणाली, मी मस्त व्यवस्थापन विभागात माझ्या सौंदर्याच्या जोरावर ओळख लावली. तुझी आणि समीरची वाट लावायची होती आणि तुम्ही माझी लायकी काढता काय? आरव उपहासाने म्हणाला, कर, तुला जे हवं ते कर. तू तेवढंच करू शकतेस. खरंच तुझी तीच लायकी आहे. असं म्हणत तो सायलीकडे वळला. चल सायली, मी तुला सोडतो. कादंबरी लगेच म्हणाली, अरे, एवढंच ऐकून निघतोयस का? पूर्ण चित्र तर अजून बाकी आहे. आरवला तसाही व्यवस्थापन विभागातला तिचा साथीदार कोण आहे हे शोधायचंच होतं. त्यामुळे तो काही न बोलता तिथेच थांबला. कादंबरी पुढे म्हणाली, मानव संसाधन विभागाचे प्रमुख शशिकांत सरांबद्दल मी ऐकलं होतं. स्त्रियांच्या बाबतीत जरा कमजोर आहेत म्हणे बिचारे. पण मी सुद्धा त्याचा फायदा करून घ्यायचं ठरवलं. त्यांना माझ्या जाड्यात अडकवलं आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं करून घेतलं. सगळ्यांनी दबाब टाकल्यावर त्यांचा थोडा विचार बदलत होता. पण मग मी माझे आणि त्यांचे खाजगी फोटो त्यांना दाखवले. ते सगळीकडे दाखवेन असं सांगितलं. बस, बिचारे अडकून पडले. किती दिवस झाले साधं प्रकल्प प्रमुख कोणाला बनवायचं हेही ठरवता येत नाहीये. एड्या आहेत नुसते. आरवचा संताप अनावर झाला. मूर्ख आहेस तू. तुझ्यामुळे प्रकल्प रगडलाय. अक्कल आहे का तुला? कंपनीचं नुकसान करतेस. कंपनीने काय बिघडवलंय तुझं? आणि माझी सहाय्यक होऊन असा तू काय तीर मारणार होतीस? कादंबरी निर्लज्जपणे हसत म्हणाली, कसा रे बुद्धू तू. तुझी सहाय्यक झाले असते ना तर तुला सुद्धा असंच जाळ्यात अडकवता आलं असतं. आणि कंपनी, माझ्या पायावर अशा 100 कंपन्या मिळतील मला. आरव तिच्याकडे तिरस्काराने पाहत म्हणाला, खरंच नीच पातळीची आहेस. ज्या कंपनीमुळे आपलं पोट चालतं त्याच्याबद्दल सुद्धा असा विचार करतेस. तुझ्याकडून काय अपेक्षा ठेवणार? पण एक लक्षात ठेव, सत्य कधीच हारत नाही. तुझेही दिवस भरतील. तू फक्त मला आणि समीरला नाही, माझ्यासोबत शशिकांत सरांना आणि पूर्ण कंपनीला फसवतेस. याची किंमत तुला नक्कीच भोगावी लागेल. कादंबरी उपहासाने हसत म्हणाली, तुला शुभेच्छा. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. आरव रागाने गाडीच्या टायरला लाथ मारतो. सायलीसुद्धा कादंबरीची एवढी भयानक आणि नीच बाजू पाहून हादरलेली असते. आरव डोक्याला हात लावून गाडीला टेकून उभा राहतो. काही क्षण तो तसाच शांत उभा असतो.
तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. आरव चमकून मागे वळतो. समीर. समीर शांतपणे म्हणतो, मगाशीच आलोय, सगळं ऐकलं मी, असं म्हणत तो सायलीकडे बघतो. सायली मात्र अजूनही झालेल्या सगळ्या प्रकारामुळे शांत उभी असते. पुढील भागात काय होणार जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा. आणि ज्यांनी ही कथा पहिल्यापासून वाचलेली नाही त्यांनी या कथेचा भाग एक नक्की वाचा. कारण सुरुवातीपासून घडलेल्या घटना आणि पात्रांमधील नातं समजलं तरच पुढची कथा तुम्हाला पूर्णपणे समजेल. आरव, सान्वी, समीर आणि सायलीच्या आयुष्यात आता एक नवं वादळ येणार आहे. कादंबरीचा डाव उघडकीस येणार का? आणि समीर आरवला नेमकं काय सांगणार? तर पुढील भाग नक्की वाचा. कारण पुढे जे घडणार आहे त्याने संपूर्ण कथेला एक वेगळंच वळण मिळणार आहे. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद. आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.